शरण जावं म्हणजेच आपला उद्धार होईल याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मनोवनी शरण जावे सर्व भावे देवासे. ज्या देवाकडे सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे, जो देव तुम्हा आम्हाला सांभाळतोय, सकळ जीवांचा सांभाळ जो देव करतोय, सकळ जीवांना कार्य करण्यासाठी जो देव सामर्थ्य देतोय, त्या देवाला आपण शरण जायला हवं. कारण हा भवदुस्तर जर आपल्याला तरुण जायचा आहे, हा संसाररूपी भवसागर जो आहे, तो भवसागर जर आपल्याला तरायचा आहे, जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर आपल्याला सुटायचं आहे, तर नक्कीच आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी, ह्या सगळ्या रहाटगाड्यातून आपली मुक्ती होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पांडुरंग परमात्म्याला शरण गेलो पाहिजे, त्या देवाला शरण गेलो पाहिजे. कारण हा भवदुस्तर नदीचा तारण्याचं सामर्थ्य तो देव आपल्याला देत असतो, बरं का. हा भवदुस्तर जे सागर आहे, हा संसाररूपी जो भवसागर आहे, हा भवसागर तरुण जाण्याचं सामर्थ्य आपल्याला तो पांडुरंग परमात्मा देत असतो, तो देव देत असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड त्या देवाला शरण गेलं पाहिजे. तो देव कसा आहे? बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, आहे की नाही? तो करुणावंत आहे, शरणगतांची वाहे चिंता. त्याला जो शरण आला ना की त्याचा तो स्वीकार करत असतो. मग तो कोण आहे, कसा आहे, त्याने काय याच्या आधी केलेलं आहे, हे सगळं बाजूला सारून तो आता मला शरण आलेला आहे ना, मग त्याची चिंता तो पूर्णपणे तो भगवंत वाहत असतो. त्याची काळजी पूर्णपणे भगवंताला असते, जेणेकरून त्याचा उद्धार कशा प्रकारे होईल यासाठी भगवंत त्याला सामर्थ्य देत असतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला याची प्रचिती आली, मला हे कळलं, बरं का, मला याचा आत्मसाक्षात्कार झाला. आणि मला आत्मसाक्षात्कार झाला, मला प्रचिती आली, जो अनुभव मला आला तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे जाणीव, अशा प्रकारे ओळख या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या नडगाव गावातील या पाड्यातील सगळ्यात मोठा परिवार म्हणजे लोणे परिवार. आणि या लोणे परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी अंबो बुधाजी लोणे बाबा. बाबांचं मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. अर्थातच मागच्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. म्हणजे तिथीप्रमाणे माघ वथ्य दशमी आणि या दिवशी बाबांचं निधन झालं. तिथीप्रमाणे आज त्यांचं या ठिकाणी आपण प्रथम पुण्यस्मरण आयोजित केलेलं आहे. आणि हे प्रथम पुण्यस्मरण करत असताना आजची ही प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत, आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने माणूस या ठिकाणी कार्य करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये जी काही पुण्यकर्म त्याच्याकडून घडली जातात त्याचं स्मरण केलं जात आहे, म्हणून त्याचं नाव आहे पुण्यस्मरण. आपल्या आयुष्यामध्ये जर काही पापकर्म घडत असतील, आपल्या आयुष्यामध्ये जर काही आपल्याकडून पापकर्म होत असतील, पापाचं स्मरण केलं जात नाही, बरं का. वाईट कर्म जर घडत असतील तर त्याचं स्मरण केलं जात नाही, पुण्याचं स्मरण केलं जातंय, पुण्यकर्माचं स्मरण केलं जातंय, म्हणून पुण्यस्मरण ठेवलेलं आहे. ज्यांचा अभंग या ठिकाणी आपण हा प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज, ठीक आहे. ज्या गर्भवासाला आम्ही कंटाळलेलो आहोत, जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय, त्या गर्भवासाची आम्ही कल्पना जरी केली तरी आम्हाला असं नको वाटतंय ते. पण त्याच तुकाराम महाराजांनी कुठेतरी असं मांडलेलं आहे की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे त्या गर्भवासाबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.
एकीकडे आम्ही त्या गर्भवासाला कंटाळलेलो आहोत, आम्हाला तो गर्भवास नकोसा वाटतोय, पण दुसरीकडे तेच तुकाराम महाराज तुकोबा अशी देवाकडे प्रार्थना करतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. हा फरक का? त्याला कारण असं आहे, आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे, हा मनुष्य देह आम्हाला कशासाठी मिळालेला आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत, काय करायचं आणि कुठे जायचं याचा निवाडा आम्हाला नाही, याचा शोधबोध आम्हाला नाही, याचा विचार आम्ही करत नाहीये. आणि म्हणून याचा विचार न केल्यामुळे, याचा निवाडा आमच्याकडे नसल्यामुळे, याचा शोधबोध आमच्याकडे नसल्यामुळे जे आमच्याकडून कार्य घडायला हवं ते होत नाही आणि नको ते कार्य आम्ही करत बसतोय. आम्ही कुठून आलेलो आहोत याचा विचार आम्ही करत नाही, आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार आम्ही करत नाही, आम्हाला कुठे जायचं याचा विचार आम्ही करत नाही. फक्त मनुष्य देह मिळालेला आहे, भगवंताने आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य जगत असतो, त्याची मौज मजा घेत असतो, आम्ही त्याचा आनंद घेत असतो. आणि एक दिवस एकदा काय ते आयुष्य संपलं की या जगाचा निरोप घेत असतो. म्हणून आम्हाला हे नकोसं सगळं वाटतंय. बोधले महाराजांनी ओळख करून दिलेली आहे, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी या आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहोणी या मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेणे चुकतील खेपा. लक्ष 84च्या खेपा जर आपल्याला चुकवायच्या असतील तर त्यासाठी म्हटलेलं आहे तुम्ही हरिनाम जपा. लक्ष 84च्या खेपा चुकवण्याचं सामर्थ्य त्या हरिनामामध्ये आहे. हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्याचं सामर्थ्य त्या हरिनामामध्ये आहे. नवे नवे या संपूर्ण रहाड गाड्यातून उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या संपूर्ण रहाड गाड्यातून सुटण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून हरिनाम जपा मांडलेला, हरिनाम जपा सांगितलेला. पण तत्पूर्वी या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही विचार केला पाहिजे, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया. आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्ही कोण आहोत. एखाद्या माणसाला विचारलं आपण, एखाद्या पाहुण्याला, पाहुणे तुम्ही कुठून आलेले आहेत, त्याच्या गावाचं नाव सांगतोय. तिथे कुठून आलेले आहेत म्हटल्यानंतर तो आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, पण तिथे कुठे आलास, तिथे जो आलेला आहे कुठून आलेला आहे. त्या मुळाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी. कुठून आलेला आहेस, कोण आहेस. आपलं पद आपण सांगतो, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी सरपंच आहे, उपसरपंच आहे, मी अमुक अमुक आहे. जोपर्यंत पद आहे ते तोपर्यंत तू ते आहेस, ते गेल्यानंतर मग तू कोण आहेस. मी कारागीर आहे, मी गवंडी आहे, मी इलेक्ट्रिशियन आहे. हा, जोपर्यंत ते काम तू करतोय, तुझ्या हातात आहे, तोपर्यंत तू तो आहेस. ते काम जर नसेल तुला, ते काम जर तुझ्या हातात नसेल तर मग कोण आहे. मी माणूस आहे ते तरी म्हणण्याचा तुझा अधिकार आहे का. ते तरी आहे का. आपला माणूस आहे हे म्हणण्याचा तरी अधिकार आहे का आपला. तुझं काय आहे इथे, आहे काय तुझं. घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. कार्य करत असताना आपण चार चौघांच्यात ओळख करून देतो. ते आमच्या गावाच्या वेशीवर आलात ना तुम्ही, की चारही बाजूने तुम्हाला जो बंगला दिसतोय बघा उंच असा, ते घर आपलं आहे बरं का. कुठूनही तुम्ही नजर टाकली ना तरी आपलं घर अगदी लांबून दिसतोय. शेतीवाडीची ओळख करून देत असताना गावापासून जी लागली ना ते तुम्ही लांब असं नजर टाकली, एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडापर्यंत आपलीच आहे.
आपली साधन संपत्ती त्याची ओळख करून देत असताना आपण त्याच पद्धतीने देत असतो. पण जोपर्यंत भगवंत आहे, अंतरात्मा आहे, तोपर्यंत हे सगळं आपलं आहे म्हणून आपण जाणतोय, आपण ओळखतोय, आपण ओळख करून देतोय. ज्या वेळेला भगवंत निघून जातोय ना, ज्या वेळेला अंतरात्मा निघून जातोय ना, त्यावेळेला घर सुद्धा आपलं काही दिवसच आपल्या नावावर असतंय किंवा नसतंय सांगू शकत नाही. शेतीवाडीला आपोआप त्या ठिकाणी अगदी आपलं नाव कमी केलं जातंय, मुलांची नावं लागली जातात. आपली साधन संपत्ती, प्रॉपर्टी, जे काही ऐश्वर्य असेल, आपोआप आपल्या मुलांकडे ते जातंय, सुपूर्त होत आहे. आपोआप ते वाटेकरी, त्याला ते वारस निर्माण होत असतात. तुझं काय आहे हे शरीर? शरीर माझं म्हणावं तर ते सुद्धा कुठेतरी संतांनी सांगितलेलं आहे, तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. शरीर माझं म्हणावं तर ज्या वेळेला आम्हाला शक्ती पाहिजे त्यावेळेला शक्ती हवी आहे, ज्या वेळेला आम्हाला दिसायला पाहिजे त्यावेळेला आमची दृष्टी जाते, ज्या वेळेला आम्हाला ऐकायला यायला पाहिजे त्यावेळेलाच आम्हाला ऐकायला कमी यायला लागतंय. खरं तर आम्हाला ज्या वेळेला आवक कमी होते, आमची नोकरी धंदा सुटलेला जातो किंवा आम्ही काम करण्याच्या स्थितीमध्ये नसतो, त्यावेळेला आमच्या शरीराने आम्हाला साथ द्यावी. कारण इतरांचा आधार ज्या वेळेला आम्हाला घ्यावा लागतो, घ्यायची गरज असते, त्यावेळेला सगळे पाठ फिरवतात. का? आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही शिल्लक राहिलेलं नसते, त्यामुळे पाठ फिरवितात. आणि ज्या वेळेला सगळे 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 पाठ फिरवितात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्या शरीराने आम्हाला साथ द्यावी, पण त्याच वेळेला ते चळचळा कापत असते, त्याच वेळेला पाय थरथरत असतात, त्याच वेळेला ऐकायला कमी यायला लागते, त्याच वेळेला बोलताना धाप लागायला लागते, दृष्टी कमी झालेली असते. शरीर जर आमचं म्हणावं तर त्यावेळेला वास्तविक शरीराने आम्हाला साथ द्यायला हवी. या शरीरावर सगळेच आपला हक्क दाखवतात बाबा. कधीतरी घरामध्ये काही झालं ना तर त्या मुलाच्या हेतूने आई म्हणते माझा मुलगा आहे, बाप म्हणतोय माझा मुलगा आहे, ती पत्नी म्हणते माझे पती आहेत, मुलं म्हणतात आमचे वडील आहेत, भाऊ म्हणतो माझा भाऊ आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे. हे सगळे हक्क दाखवतात. मित्र म्हणतात माझा मित्र आहे, सोयरे म्हणतात आमचे अमुक अमुक आहेत. एवढंच नाही तर ह्या शरीरातलं मन सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय हा देह माझा आहे. पण अग्नी दिल्यानंतर ज्या वेळेला सगळे पाठ फिरवितात ना, त्यावेळेला मात्र असं म्हणतात जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. अग्नी दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणी थांबत नाही, एकटा जळत असतो. त्या वेळेला सुद्धा सांभाळणारा असं म्हणतात स्मशानभूमीमध्ये महादेवाचं वास्तव्य असतं. भोळा शंकर महादेव त्या ठिकाणी आहे की नाही. म्हणजे आधी तोच आहे, मध्येही तोच आहे आणि अंतीही तोच आहे. आईच्या गर्भामध्ये आधी काही नव्हतं तेव्हा तो आला, मध्येही त्यानेच सांभाळलेला आहे आणि नंतरही ज्या वेळेला कोणी नसते ना त्यावेळेला तो देव सांभाळत असतो. मग मध्ये सगळं जे भेद निर्माण झालेला आहे, जो अभिमान निर्माण झालेला आहे, जो अहंकार निर्माण झालेला आहे नाही का, मी अमुक श्रीमंत, मी ज्ञानी, मी पंडित, हे जे अभिमान जो निर्माण झालेला आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे की नाही, माझ्याकडे अमुक पद आहे, माझ्याकडे तमुक पद आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, हे सगळं कुठपर्यंत आहे? मी अमुक जातीचा, मी अजून अमुक पंथाचा. कोणाला कसला अभिमान असेल तर कोणाला कसला अभिमान असेल सांगू शकत नाही. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरी विचार केला ना तरी वेगळा असं भेद कुठल्याही प्रकारे भगवंताने निर्माण केलेला नाहीये. भेद जो निर्माण झाला, वेगळंपण जे निर्माण झालं ते आमच्या विचाराप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे. गावात अनेक जाती असतील, आपल्या अनेक पंथ असतील, विचाराप्रमाणे वागणारे अनेक प्रकारच्या जाती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील. विचाराच्या जाती असतील, गुणाच्या जाती असतील, कर्माच्या जाती असतील, वेगवेगळ्या. पण अशी काही वेळापुरती जन्मलेली 10 बाळकं जरी आपण एकत्र अशी एकाला लागून एक अशी ठेवली समोर आणि अनोळखी माणसाला जर विचारलं की याच्यातल्या अमुक जातीचा काढून दाखवा, अमुक जातीचा निवडून दाखवा, किंवा या 10 जातीची 10 बालकं आहेत,
ह्या बालकांकडे बघून त्यांची जात सांगा तर नाही सांगता येणार, नाही सांगता येणार. एखाद्या वेळी अनेक माणसं ज्या वेळेला एकत्र जात असतात त्यात अनेक जातीची माणसं असतात, अनेक पंथाची माणसं असतात. अपघात झाल्यानंतर रक्ताचा पाठ त्या ठिकाणी वाहत असतो. तो रक्ताचा पाठ वाहत असताना जरा विचारलं की कुठल्या जातीचं रक्त आहे जरा वेगळं करा. या ठिकाणी अमुक जातीची होती, तमुक जातीची होती, ह्या पंथाची होती, त्या पंथाची होती, जरा कुठल्या पंथाचं आहे कुठल्या जातीचं आहे ते जरा वेगळं करा, नाही करता येणार. मृत्यूनंतर ज्या वेळेला अनेकांना अग्नी दिला जातो त्यावेळेला त्यांची राख एकत्र केल्यानंतर कोणत्या जातीच्या माणसाची कोणती राख आहे हे सुद्धा मी ओळखू शकत नाही. म्हणजे सुरुवातीलाही भगवंत ज्या वेळेला निर्मिती करतो त्यावेळेलाही आम्ही पंथामध्ये जातीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद ठेवत नाही. ते नंतर विभागणी झाली जाते आमच्या विचाराप्रमाणे, आमच्या बुद्धीप्रमाणे. मधल्या काळात जर आपण बघितलं तर मधल्या काळात सुद्धा मी कार्य करत असताना जो अभिमान धरून, जो अभिमान, अहंकार, गर्व, ताठा याच्याने जे कार्य करतोय त्यावेळेलाही जरी विचार केला तरी भेद कुठल्याही प्रकारे नसतो. फक्त अभिमान आम्हाला असतो तो वेगवेगळ्या विचाराप्रमाणे, त्या जातीचा, त्या धर्माचा, त्या पंथाचा आणि आमच्याकडे असलेल्या विचारांचा. शेवटही जरी आमचा बघितला तरी गावामध्ये अनेक प्रकारच्या विचाराची माणसं असतात. गोरी असतात, काळी असतात, ज्ञानी असतात, अज्ञानी असतात, सुशिक्षित असतात, अशिक्षित असतात, श्रीमंत असतात, गरीब असतात, पण सगळ्यांसाठी जागा मात्र एकच असते, स्मशानभूमी. सगळ्या प्रकारचे तिथेच असतात. म्हणजे ज्या वेळेला विचार करायला हवा आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्ही कोण आहोत, आम्हाला कुठे जायचंय, आम्हाला काय करायचं आहे, त्यावेळेला आमच्याकडे तो विचार येत नाही. त्यावेळेला त्याचा विचारही कधी आम्हाला शिवत नाही. त्यावेळेला तो कधी आमच्याकडे कधीच आम्ही तो विचार तसा करत नाही. पण सगळं संपलं ज्या वेळेला ह्या सगळ्यांसाठी कर्म करता करता, कार्य करता करता ज्या वेळेला देह थकला जातोय आणि देह थकल्यानंतर ज्या वेळेला सगळ्यांची साथ हळूहळू, सगळ्यांचं प्रेम ज्या वेळेला, सगळ्यांचा जीव ज्या वेळेला कमी होतोय ना त्यावेळेला मात्र मनुष्य एकांतात बसून विचार करत असतो, अरे मी सगळ्यांसाठी जगलो रे, पण माझ्यासाठी जगायचं राहून गेलं. मी सगळ्यांची व्यवस्था केली, मी माझा देह धडधाकट असताना तारुण्यामध्ये कधी काही कमी पडलो नाही कुठली कर्म करायला, कुठलंही कार्य करायला. एक्स्ट्रा काम बघून मी 4 पैसे कशा प्रकारे घरामध्ये येतील याचा विचार केला. मी माझ्या मुलांची व्यवस्था केली, मी माझ्या बाईची व्यवस्था केली, मी माझ्या कुटुंबाची व्यवस्था केली, मी माझ्या समाजाची व्यवस्था केली. मी सगळ्यांसाठी जगलो, पण या सगळ्यांसाठी जगता जगता मात्र माझ्यासाठी जगायचं राहूनच गेलं. हे सगळ्यांची व्यवस्था मी केली, पण सगळ्यांची व्यवस्था करता करता मात्र माझी व्यवस्था मी करायचा राहून गेलो. आणि खऱ्या अर्थाने याचा विचार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये येतोय ना त्यावेळेला निश्चित आम्ही आमच्यासाठी जगत असतो, आमच्यासाठी काहीतरी कार्य करत असतो. किती रजगुणी आहे ना माणूस बघा ना. ज्या वेळेला देवाला अगरबत्ती लावत असतो, दिवा लावत असतो, ज्या वेळेला देवाची देवपूजा करत असतो ना त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असतो की देव माझं हे सगळं पाहतोय, देव माझं हे सगळं स्वीकारतोय. हा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये जागा असतोय म्हणून तो ते सगळं काही करत असतो. बरोबर आहे की नाही? पूजा करताना त्याला असं वाटतं रे देव मी जे वाहतोय ना ते स्वीकारत असतात. देव पाहतोय, मी पूजा करतोय, ती मी सुगंधी अगरबत्ती लावतोय, मी तुपाचा दिवा लावतोय, मी मोठमोठी फळं देवाला वाहतोय, हे सगळं देव पाहतोय. पूजा करताना जो भाव आमच्या अंतःकरणामध्ये असतोय की देव मला पाहतोय, मी काय करतोय ते, मी काय देतोय ते देव स्वीकारतोय, हा भाव ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये पूजा करताना असतोय ना तोच भाव जर कर्म करताना असला तर निश्चित आमच्याकडून घडणारी वाईट कर्म त्या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. कर्म करताना जर आमच्या अंतःकरणामध्ये भाव असला की देव मला पाहतोय, देव माझ्याकडे पाहतोय, देव माझ्या अंतरी आहे, माझे डोळे मिटले तरी देवाचे डोळे मात्र कधी मिटत नाहीत, हा भाव, हे विचार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये असतील ना त्यावेळेला निश्चित आमच्याकडून घडणारी वाईट कर्म जी आहेत ती त्यावेळेला थांबली जातील हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून नाशिवंत गोष्टीसाठी आपण अट्टहास करत असतो. मायेचे अधीन होऊन, देहबुद्धीचे अधीन होऊन, अज्ञानाला बळी पडून, अंधश्रद्धेला बळी पडून नको त्या भ्रमामध्ये आपण वावरत असतोय. आणि तो भ्रम बाजूला करण्यासाठी, बाजूला सारण्यासाठी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे,
भ्रमाचा धूर जो आहे, अज्ञानाचा धूर जो आहे, अंधश्रद्धेचा धूर जो आहे, तो जोपर्यंत आमच्या डोळ्यातून बाजूला होत नाही तोपर्यंत आम्हाला स्पष्ट दिसणार नाही. चांबड्याच्या डोळ्याने आम्ही देवाची ओळख घ्यायचा आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी चांबड्याच्या डोळ्यातून मात्र देव कधी पाहता येणार नाही. पण ज्या वेळेला आम्ही ज्ञानचक्षुचा वापर करू की नाही, ज्या वेळेला आम्ही अंतर्मुख होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती आम्हाला होईल ना, त्यावेळेला इकडे तिकडे ज्याचा शोध आम्ही घेतोय, इकडे तिकडे पाहण्यासाठी जो अट्टास आम्ही करतोय ना, वेदाने सांगितल्याप्रमाणे महावाक्याची जाणीव ज्या वेळेला होईल त्यावेळेला देवाची ओळख आपल्या अंतःकरणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. अहम ब्रह्मास्मी. ऐक ना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ह्या चारही वेदाचे जे 4 महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मना ब्रह्म, प्रज्ञा नाम ब्रह्म, त्याची अनुभूती तत्वमसी. सहज बघा ना, सकाळच्या वेळेला आपण पूजा करत असताना जर एखाद्याने विचारलं आपल्या मुलांना, बाबा काय करतात? देव पूजा करतात. देव पूजा करतात. देव पूजा जर करतात तर मग कोणाची पूजा करतात? देवच देवाची पूजा करत असतो. पण त्यावेळेला अंतःकरण आणि मन स्थिर असेल तर, अंतःकरण स्वच्छ असेल तर. आम्ही ज्या वेळेला देवाची पूजा करण्यासाठी किती सुचिरभूतता आमच्या अंतःकरणामध्ये असावी याचा विचार ज्या वेळेला आम्ही करतोय, हात स्वच्छ करत असतोय, आम्ही पाय स्वच्छ करत असतोय, आम्ही चूळ भरत असतोय, मंदिरात जाण्याच्या आधी आम्ही सुचिरभूत असावं याचा विचार आम्ही करतोय. पण जेवढा विचार आम्ही शरीराने सुचिरभूत असावा याचा विचार करतोय ना, तेवढा विचार देवाची पूजा करत असताना आम्ही अंतःकरणामध्ये तेवढी सुचिरभूतता असावी, आमच्या मनामध्ये तेवढी सुचिरभूतता असावी. हा विचार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्यावेळेला भलेही आमचे हात बाहेरून मातीने वाकलेले असतील पण केलेला नमस्कार देवाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मात्र म्हणजे अंतःकरण असता पवित्र, मन स्थिर आणि अंतःकरण पवित्र जर असेल तर निश्चित त्याची ओळख आम्हाला होणार. नेमकं झालंय काय, आम्हाला जिथून सामर्थ्य मिळतंय, आम्हाला हे कार्य करण्याची स्फूर्ण जिथून मिळतंय, आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये राहून जो निर्गुण ब्रह्म अंतरात्मा म्हणून जो सेवा करतोय आमची, आयुष्यभर तो देव आम्हाला सांभाळत असतोय, सेवा करत असतोय. आम्ही नको नको त्याला बळी पडत असतो, आम्ही नको नको त्याची ओळख घेत असतो, आम्ही नको नको त्यासाठी अट्टहास करत असतो. पण कधीही त्या देवाला जाणत नाही, कधीही त्या देवाची ओळख घेत नाही, कधीही त्या देवाला आम्ही आठवत नाही. एक वेळ सगळं विसरलो तरी चालेल पण त्या देवाचं स्मरण झालं पाहिजे. जे विसरू नये त्याचं विसर आम्हाला होत आहे आणि ज्या विसरावं त्याचं विसर मात्र आम्हाला शेवटपर्यंत होत नाही. मायेच्या अधीन झालेला मनुष्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या मायेमध्येच राहून कार्य करत असतो. माया खोटी सांगितलेली आहे, माया असत्य सांगितलेली आहे, माया नाशिवंत सांगितलेली आहे. नवे नवे त्या मायेची ओळख करून देताना संत म्हणतात, दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. ऐक, दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया सगळा. एखाद्या रस्त्यावरून जात असताना आम्हाला लांबवर नजर टाकलीस, दुपारच्या वेळेला ऊन पडलेला आहे आणि त्या रस्त्यावर लांबवर जर नजर टाकली आम्ही डांबरी रस्त्यावर तर पाणी सांडल्यासारखं वाटतंय. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी जातो त्यावेळेला पाणी नसतंय, त्याला मृगजल म्हणतात. या पद्धतीने माया आहे, दिसते तशी नाही तिला माया म्हणतात. कधीतरी आम्हाला चक्कर येते आणि संपूर्ण पृथ्वी आम्हाला फिरताना दिसते, संपूर्ण सृष्टी आम्हाला फिरताना दिसते. खरं तर चक्कर आम्हाला आलेली असते, भोवरी आम्हाला आलेली असते. भोवंडीने पृथ्वी कलंडली, तिलाही माया आणि त्याच पद्धतीची माया आहे. आम्हाला कावीळ व्हावी, संपूर्ण जग आम्हाला पिवळं दिसावं, दिसतंय तसं नसतंय तिला माया म्हणतात. त्याच्याही पलीकडे मायेची ओळख करून देत असताना एक उदाहरण दिलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी आम्ही सोनं म्हणून जे वाटत असतो की नाही, एकमेकाच्या हातात देत असतो, हे सोनं घ्या. दादाच्या हातात दिलं तर तो म्हणतोय तुम्हाला ब्रेसलेट करा, तुम्हाला चेन करा, तुम्हाला अजून अंगठी करा. ताईच्या हातात दिलं तर बोलते तुला घंटणी कर, तुला हार कर, तुला अमुक कर, तुला तमुक कर. जे रात्रीच्या वेळी आम्ही जे दसऱ्याच्या दिवशी जे सोनं आम्ही वाटत असतोय की नाही, ते सोनं आम्हाला सकाळी गवणीवर पाहायला मिळतंय. माईचं तसंच आहे. कधीतरी एखाद्या महिलेने एखाद्या कोपऱ्यात असलेल्या एखाद्या कपड्याला काढावं, फडक्याला,
त्याला स्वच्छ पुसावं, स्वच्छ करावं, त्याची एक चिंधी काढावी छोटी, आहे की नाही, तिला स्वच्छ करावी. ते कुठेतरी खोचलेले कपडे, ते नवीन असलेले कपडे पाहत असतात की आम्हाला इकडे टांगून ठेवलेलं आहे, पण ही जुनी चिंधी मात्र किती स्वच्छ करायला घेतलेली, किती अगदी हातामध्ये घेऊन किती मायेने, किती प्रेमाने हिला व्यवस्थित करायला घेतलेली आहे. आणि मग ती महिला काय करते, तिच्या कानातले काढते, त्या चिंधीमध्ये ठेवते, ती व्यवस्थितरित्या बांधते. बरं का, काही वेळेला ती चिंधी भाव खात असते, माझी किती व्यवस्था करायला घेतलेली. मग ती एखाद्या डबीमध्ये ठेवते, ती डबी एखाद्या छानशा छोटीशा पेटीमध्ये ठेवते, ती पेटी एखाद्या कपाटाच्या जवळ जाते, ते कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवते, त्याला लॉक करते, कपाटाला लॉक करते. ते नवीन कपडे विचार करतात, आम्ही नवीन असून सुद्धा आम्हाला टांगून ठेवलेले आहेत, आणि चिंधी मात्र जुनी असून सुद्धा तिला किती सांभाळून ठेवलेली आहे बघा. आता चिंधीला सांभाळून ठेवलेली आहे की चिंधीमध्ये कुठली वस्तू आहे म्हणून तिला सांभाळून ठेवलेली आहे, हे कधी कळतंय माहितीये का? ज्या वेळेला ते कानातले तिला गरज लागते त्यावेळेला ते कानातले काढल्यानंतर परत घालते आणि ती चिंधी गवणीवर टाकते ना एखाद्या ठिकाणी, त्यावेळेला मग त्या चिंधीची किंमत तिला कळते. असं म्हणतात, सोन्याच्या संगतीला चिंधीचं जतन. तशीच माया आहे. जोपर्यंत अंतरात्मा आहे, भगवंत आहे, तोपर्यंत ह्या मायेला किंमत आहे. माणूस एकटाच असतो, एखादाच असतो, पण भाचा त्याला मामा बोलतोय, पुतण्या त्याला काका बोलतोय, मुलं त्याची पप्पा बोलतात, त्याचे आई वडील त्याला मुलगा बोलतात, काय बाळा बबळा काहीतरी बोलत असतात, भाऊ भाऊ बोलत असतो, ताई दादा बोलत असते. अनेक नाती त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्या माणसाला आपण सुद्धा त्याच्या चेहऱ्याने ओळखत असतो, म्हणून फोटो जरी दाखवला तरी पण लगेच आपण ओळखतो, अरे हा का? त्याचे डोळे कसे आहेत, त्याचं कान कसं आहे, त्याचं तोंड कसं आहे, त्याचं शरीर कसं आहे, याच्याने आपण त्याला ओळखत असतो. ज्या वेळेला अंतरात्मा निघून जातो ना, त्यावेळेला ओळख करून देताना असं म्हटलं जातंय, अमक्याचा मामा गेला रे, अरे तो नाही का आपल्या गावातला अमुक अमुक त्याचा काका गेला ना रे, अरे हा तो अमुक अमुक आहे ना आपला मित्र, त्याचा मोठा भाऊ गेला रे. काही वेळेला गावामध्ये अशी चर्चा असते की आपल्या गावातला अमका अमका गेला, नाव घेतलं जातंय त्याचं, ज्या नावाने आपण त्याला ओळखतोय, ज्या नात्याने आपण त्याला ओळखतोय, शरीराने ज्याला ओळखतोय त्याचं शरीर आपल्या समोर पडलेलं असतंय. मग नाम धारण करून राहणारा कोण आहे? त्या शरीराला सांभाळणारा कोण आहे? आणि म्हणून तो अंतरात्मा एकदा निघून गेला ना, तो भगवंत एकदा निघून गेला ना, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत सगळ्याला किंमत आहे. म्हणून आहे तोपर्यंत जपा, आहे तोपर्यंत सांभाळा. बाबा तुम्ही उभे वरती बसले तरी चालते, वरती बसा ना तुम्ही, बसा, तुम्हाला त्रास होतोय, बसा बसा वरती बसा बसा. बरं का, जोपर्यंत तो अंतरात्मा आहे ना तोपर्यंत ह्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा, तोपर्यंत ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करायला हवा. एकदा देव निघून गेला, तो अंतरात्मा निघून गेला ना की मग शरीराचे किती जरी चोचले आपण पुरवले, किती जरी काही त्याला दिलं तरी काही नाही. अगदी जर पाहायला गेलं तर असं म्हणतात मेल्या मागून सोहळे, ऐक ना. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतंय या कलियुगामध्ये, आहे की ना. काय होतंय माहितीये का, असे वेगळ्या प्रकारची कर्म बघितली ना, वेगळ्या प्रकारचं काहीतरी असं एखाद्या वृद्ध माणसांना, वयस्कर माणसांना असं काही पाहायला मिळालं ना की मग त्यांना असं वाटतंय, अरे या कलियुगामध्ये काय चालू आहे आज. कधीतरी मग त्यांच्या अंतःकरणामध्ये असा विचारही येतोय की किती दिवस राहिलेत अजून कलियुगाचे. बरं का, हा कलियुग संपणार तरी कधी असं त्यांना वाटत असतंय, कारण त्यांना ते पाहावत नाही. तरुण मुलं ज्या वेळेला व्यसनाधीन होतात, तरुण मुलं ज्या वेळेला एखादा नाद लागतोय त्यांना, किंवा तरुण मुलं ज्या वेळेला एखाद्या नको त्या गोष्टीमध्ये पडली जातात, आहे की नाही, त्यांची ती अवस्था पाहून, त्यांची ती क्रिया पाहून, त्यांची ती कर्म पाहून त्या माणसांना पश्चाताप होत असतो. आणि आपण म्हणतो की सगळं आता बदललेलं आहे, सगळं बदललं. आता नेमकं सगळं बदललं म्हणजे काय? आपण म्हणतो कृतामध्ये असं होतं, त्रेतामध्ये असं होतं, द्वापारामध्ये असं होतं, आज कलियुग आहे, या कलियुगामध्ये असं पाहायला मिळतंय. आज सगळं बदललेलं आहे. तसं पाहायला गेलं तर कृतामध्ये श्रीराम प्रभूंनी कार्य केलेलं आहे, आजही त्रेतामध्ये श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य आम्हाला या पृथ्वीवर पाहायला मिळतंय. अयोध्येमध्ये गेलं तर पाहायला मिळेल, नाशिकमध्ये गेलं तर पाहायला मिळेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेले त्या ठिकाणी आजही आपल्याला त्यांचं कार्य पाहायला मिळतंय. जर
त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य आजही जर आम्हाला पाहायला मिळतंय तर पृथ्वी तीच आहे, पृथ्वी बदललेली नाही. जर पृथ्वी बदलली असती तर ते कार्य आम्हाला पाहायला मिळालं नसतं. द्वापारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य आजही जर आम्हाला पाहायला मिळतंय, पांडवकालीन मंदिरं जर आजही आम्हाला पाहायला मिळतात, तर नक्कीच द्वापारात ही पृथ्वी होती, तीच पृथ्वी आज आहे. त्यांना प्रकाश देणारा सूर्य आजही आहे. जो वायू त्यांचं सर्व संरक्षण करता होता, जो वायू त्यांचं कार्य करत होता, सांभाळत होता, तोच वायू आज आम्हाला सांभाळतोय, तोच आम्हाला कार्यासाठी उपयोगी येतोय. ज्या आकाशाने त्यांना छाया दिली तोच आकाश आजही आम्हाला तीच छाया देतोय. मग पृथ्वी बदललेली नाही, तेज बदललेला नाही, आप बदललेला नाही, वायू बदललेला नाही, अग्नी बदललेला नाही, आकाश बदललेला नाही. मग आम्ही म्हणतो युग बदललं, सगळं बदललं, काळ बदलला, म्हणजे नक्की बदललं तरी काय? जशी जशी माणसाची कर्म बदलत गेली ना, तसं तसं सगळं बदलत गेलं. असं म्हणतात त्रेतायुगामध्ये कृतायुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, बरं का? म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषींचं आपण वाचतोय माऊली, का तर त्यावेळेला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगाचं आचरण, त्रेतायुगाचं कार्य बघितल्यानंतर विधात्याने एक शून्य काढून घेतला लाखावरचा आणि 10,000वर आणून ठेवलं. द्वापारा युगातला विचार केल्यानंतर, द्वापार युगाचा विचार केल्यानंतर विधात्याने परत एक शून्य काढून घेतला आणि 1000वर आणून ठेवलं. कलीचा अवतार बघितल्यानंतर एकदम 2 काढायचे होते त्याला, पण नंतर विचार केला नको, खूपच कमी होईल, बरं का? कली ह्या भूतलावर आल्यानंतर कसा वागणार आहे, कसा राहणार आहे, कशा प्रकारे कार्य करणार आहे, हे ज्या वेळेला त्याने ब्रह्माला सांगायला घेतलं, त्यावेळेला ब्रह्मदेवालाही वाटलं की एकदम 2 काढावं का काय, शून्य, पण 1 काढला. म्हणून 100 वर्षे ह्या कलियुगामध्ये शतवर्ष वय नेमिले, शतवर्ष वय नेमिले, की नाही? शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आहे की नाही? नरदेह नाही पुन्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना. आता याच्यामध्ये जर विचार केला आपण तर आमची कर्म बदलली, आमचे विचार बदलले, आमचं राहणं बदललं, आमचं गुण बदललं. त्यामुळे काय झालं, जसं जसं आमचं विचार बदलत गेले तसं तसं ते वेगवेगळ्या युगामध्ये परावर्तित झालं. आता आम्ही जर ठरवलं ना तर आजही कलियुगाचा अंत होऊ शकतो, पण ठरवायला पाहिजे. कलियुग काय म्हटलेलं आहे, दुष्ट कर्म करणारा जो आहे, अधर्माने जो वागणारा आहे, अनितीने जो वागणारा आहे, परश्रीकडे वाईट नजरेने पाहणारा, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करणारा आणि दुसऱ्याला त्रास देणारा माझा भाऊ आहे, तिथे मी कार्य करत असतो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हिचे आता जो कोणी साधेल, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आम्ही बसल्या जागी कशा प्रकारे कृताला सुरुवात करू शकतो किंवा सत्ययुगाला सुरुवात होऊ शकते, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरींना सुद्धा चंदनाचा सुगंध यायला लागला. देवाला हार करायचं म्हणून आम्ही प्राजक्ताची फुलं आणली, ती फुलं ज्या दोऱ्यामध्ये गुंपली, त्या प्राजक्ताच्या फुलांचा संग झाल्यामुळे त्या दोऱ्याला सुद्धा सुगंध यायला लागला, तिथे आम्हाला सुगंध पाहायला मिळाला. मग आम्ही जर संतांच्या संगतीला राहिलो, आम्ही जर संतांच्या बरोबरीला चाललो, आम्ही जर संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, संतांचे विचार घेऊन जर आम्ही कर्म केले, तर का आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही सांगा ना? का आमच्याकडून ती सत्ययुगाची कर्म घडणार नाहीत? आम्हाला आईला आई ज्या दिवशी पाहता येईल, बहिणीला बहीण ज्या दिवशी पाहता येईल, दुसऱ्याची धन ज्या वेळेला आम्हाला नकोशी वाटेल,
कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, तिरस्कार कोणाचाही आमच्याकडून घडणार नाही. आमचा अहंकार गळून पडेल, आमचा अभिमान, आमचा गर्व ताठाच्या वेळेला गळून पडेल आणि आमच्याकडे नम्रता ज्या वेळेला उभी राहील ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आमच्याकडून कृतकृत्य घडतात म्हणायला हरकत नाही. सत्ययुगाची कर्म आमच्याकडून घडतात म्हणायला हरकत नाही. एका बाबाने मला विचारलं की म्हणे कलियुगाची आता किती वर्ष बाकी आहेत. तसं जर पाहायला गेलं तर कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. बरं का, कलियुगाचं आयुष्य. द्वापाराचं आयुष्य 8,64,000, त्रेताचं आयुष्य आहे 12,96,000 आणि कृताचं आयुष्य आहे 17,28,000 वर्ष. 4,32,000 वर्ष जर कलियुगाची आहेत तर महाराजांनी मला, बाबांनी प्रश्न केला की किती वर्ष बाकी आहेत. तुमच्यापैकी जर कोणी सांगितलं किती वर्ष झाले तर तुम्हाला 1 मिनिटात मी तुम्हाला सांगेन किती वर्ष बाकी आहेत. बरं का, माझ्यासाठी 43 वर्ष कलियुगाला झाल्यात, कारण माझा जन्म आणि माझं वय सध्या 43 आहे. माझ्या आधी काय होतं ते मला त्याच्याशी गरज नाही. किती वर्ष बाकी आहेत. जर 100 वर्ष तुम्हाला मिळाली, जर तुमचं वय 60 असेल आणि 100 वर्ष जर देवाने तुम्हाला आयुष्य दिलं तर 40 वर्ष कलियुगाची बाकी आहे. तुम्ही गेल्यानंतर ते कलियुग आहे, कृत आहे, त्रेता आहे, द्वापर आहे, त्याच्याशी गरज नाही आहे. पण आम्ही जर ठरवलं तर बसल्या जागेवर आम्ही युग बदलू शकतो. आमच्या कर्माने, आमच्या विचाराने, आमच्या गुणांनी ते कार्य संतांनी केलेलं आहे. आणि तेच कार्य अनेक ठिकाणी घडावं, ते प्रबोधन, त्याप्रमाणे समाज परिवर्तित घडावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी 4,500 अभंग आपल्यासाठी दिलेले आहेत. परिवर्तन घडावं म्हणून. माऊलींनी 18 अध्यायी ज्ञानेश्वरी जी आम्हाला दिलेली आहे, 16व्या वर्षी जर माऊली 18 अध्यायी ज्ञानेश्वरी आम्हाला देऊ शकते किंवा ज्ञानेश्वरीची रचना जर 16व्या वर्षी माऊली करू शकतात, तर कमीत कमी आम्हाला 16व्या वर्षी वाचण्याची तरी बुद्धी व्हावी ना. ती ज्ञानेश्वरी वाचण्याची तरी बुद्धी व्हावी ना. 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जर स्वराज्याचं पहिलं तोरणा किल्ल्यावर जर लावू शकतात, तर कमीत कमी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे, जे संस्कार आणि संस्कृती आम्हाला संतांनी आणि राजांनी दिलेली आहे, ती सांभाळण्याचा आणि वाढवण्याचा तरी प्रयत्न आम्ही करायला हवा ना. काय अपेक्षा आहे आमच्याकडून त्यांची. हे सगळं घडावं म्हणून माया बाजूला केली पाहिजे, देहबुद्धी बाजूला केली पाहिजे. अज्ञान अंधश्रद्धेला बली न पडता आपण काय केलं पाहिजे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. हे कार्य आमच्याकडून घडावं, आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला ओळख करून देतात. शरण जर जायचंच आहे ना, तर देवाला शरण जावं. अरे संपूर्ण सृष्टीचा निर्माता तो आहे, संपूर्ण सृष्टीला तो देव सांभाळतोय. नवे आपल्याला तो सांभाळतोय, आपल्या अंतरामध्ये राहून आत्मा म्हणून निर्गुण स्थितीमध्ये आपली सेवा करतोय. तो देव सर्वत्र आहे. सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे राम राय. बरं का, सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे राम राय. सावधान म्हणतात ज्या वेळेला समर्थ रामदास त्या बोहऱ्यावरून पळून गेले, त्या लग्नातून ज्या वेळेला पळून गेले, त्यावेळेला 12 वर्ष पुरश्चरण केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि अनेक वर्ष झाल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की आपण आता घरी जायला हवं, आपल्या आईला भेटायला हवं, त्यावेळेला ते गावाला आले. गावातील घराजवळ आले, बाहेरूनच आवाज दिला, ओम भवती भिक्षां देही. आता विचार करा, एवढ्या वर्षांनी आलेला मुलगा, त्याच्या शरीरामध्ये बदल झालेला आहे, त्याच्या आवाजामध्ये बदल झालेला आहे, त्याच्या वागण्यात जगण्यात सगळ्या प्रकारे बदल झालेला आहे. पण तुम्हाला सांगू का, मुलं किती जरी मोठी झाल्यात ना, मुलं किती जरी मोठी झाल्यात तरी आई वडिलांपेक्षा मोठी कधीच होऊ शकत नाही. मात्र निश्चित मुलगा मोठा झाल्यानंतर कदाचित त्याला बापाचा आवाज येत नाही, मुलगा मोठा झाल्यानंतर कदाचित त्याला आईचा आवाज येत नाही. पण मुलगा किती मोठा झाला ना तरी त्याचा आवाज मात्र आई त्याची ओळखत असते आणि बाप मात्र त्याचा आवाज ओळखत असतो, हे निश्चित आहे. आणि आवाज आईच्या कानावर पडल्याबरोबर आतमध्ये घरात असलेली दृष्टी गेलेली आई,
घरातल्यांना म्हणते, माझा नारायण आला का रे, माझा नारायण आला का? आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष त्यांनी येऊन बघितलं तर एक साधू त्यांना त्या रूपामध्ये पाहायला मिळाला. कोणाला? घरातल्यांना. समर्थांनी घरामध्ये प्रवेश केला, आईला बघितलं, आईला मिठी मारली. स्पर्श झाल्याबरोबर आईने ओळखला, अरे नारायणा, किती मोठा झालास रे तू, किती बदल झाला रे तुझ्यामध्ये, किती बदल झाला तुझ्यामध्ये. डोळे भरून पाहायची इच्छा होती रे, पण दृष्टी नाहीये, दृष्टी गेलेली आहे. आणि काय झालं, समर्थांनी फक्त आईच्या डोळ्यावरून हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर आईला दृष्टी आली आणि आईला दृष्टी आल्याबरोबर आई इकडे तिकडे पाहायला लागली. पाहायला लागल्यानंतर तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले आणि आनंद अश्रू येऊन ती आई त्या समर्थाला विचारते, त्या बाळाला विचारते, त्यांच्या नारायणाला विचारते, नारायणा, असा कुठला रे भूत तू प्रसन्न करून घेतला की नुसता माझ्या डोळ्यावरून हात फिरवला तर मला दृष्टी आली. त्या भूताचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. होते वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवनी, कौशल्याच्या लागले स्तनी, त्याची भूत गेम आहे. बरं का? मार्गी जाता वनांतरी पाय पडला दगडावरी, झाली पाषाणाची नारी, त्याची भूत गेम आहे. वालिस निर्दालिले सुग्रीवास प्रतिपाळिले, पाणी पाषाण तारिले, त्याची भूत गेम आहे. सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे, रामराय रामदास नित्य गाये, त्याची भूत गेम आहे. प्रत्येक तत्व या ठिकाणी जे कार्य करताना दिसते, प्रत्येक भूत जे या ठिकाणी कार्य करताना दिसतंय ना, त्याला कारण म्हणजे त्या महत्भूताचं सामर्थ्य आहे, म्हणून त्या महत्त्वाचं सामर्थ्य आहे, म्हणून ते महत्त्व सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाह्य अभ्यंतरी भरून उरलेलं आहे. आणि म्हणून त्या श्रीरामाची ओळख करून देत असताना ते जे महत्त्व, जे महत्भूत सर्वत्र भरून उरलेलं आहे, त्या रामाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, श्रीराम जय राम सकड म्हणती परिती, नेणती रामकायचा राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा पण अनंत काळीचा आत्मा राम. श्रीरामाशी राम ठाऊक असता का शरण जय वशिष्ठाशी, म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझी ओळखून घे, स्वानुभवी आणि सद्गुरु प्रभू. सर्वत्र आहे ते. जडी स्थळी काष्टी पाषाणी सबाह्य अभ्यंतरी भरून उरलेलं ते तत्व आहे आणि त्यांचं सामर्थ्य आहे. तोपर्यंत आपण सगळं काही कार्य करतोय. म्हणून जर करायचंच आहे, शरण जायचंच आहे, तर सर्व व्हावे शरण जावे देवासी. काय म्हणलंय? म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. देवाला शरण गेलं पाहिजे. आणि जे जे देवाला शरण गेले ना, त्यांची चिंता मात्र देवाने वाहिलेली आहे. रावणाच्या राज्यात असून सुद्धा ज्या वेळेला त्याला काही कळल्या गोष्टी, ज्या वेळेला त्याला आत्मबोध झाला, त्यावेळेला बिभीषण श्रीराम प्रभूंकडे येताना इतरांनी ज्या वेळेला बघितला, त्यावेळेला ते सांगायला लागले की बिभीषण येतोय, घेऊ नका त्याला आपल्या पार्टीत, तो रावणाच्या पार्टीचा आहे. पण त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी सांगितलं, अरे तोच काय, उद्या रावण जरी शरण आला तरी पण त्याला आपण स्वीकार. बरं का? देवाचं कार्य कसं आहे बघा, शरणगतांची वाही चिंता. एकदा देवाला शरण गेला ना की त्याची चिंता देव वाहत असतो. त्याचे सगळे अपराध देव माफ करून बरोबर त्याला त्याच्यामध्ये परिवर्तन घडत असते. फक्त काय झालं पाहिजे माहितीये का? आपल्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे. जोपर्यंत केलेल्या कर्माचा पश्चाताप आम्हाला होत नाही ना, तोपर्यंत परिवर्तन घडत नाही. मात्र निश्चित आहे, तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. आणि म्हणून देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी निश्चित आपण काय केलं पाहिजे? संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. ज्याप्रमाणे संतांनी कार्य केलं त्याप्रमाणे ते कार्य आपल्याकडून घडायला हवं. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, ज्याप्रमाणे मौलींनी कार्य केलं, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी कार्य केलं, ते कार्य आपल्याकडून घडायला हवं. म्हणून बघा ना, जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय, आपली सुरुवात काय होती? गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय, पण जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा पांडुरंग परमात्म्या, अरे तुमची भेट जर मला होत असेल ना, तुमचा परमार्थ जर माझ्याकडून घडत असेल ना, तुमचं नामस्मरण जर माझ्याकडून घडत असेल ना, तर एक वेळा काय 100 वेळा या ठिकाणी मी जन्माला यायला तयार आहे आणि गर्भवासाचं जे दुःख आहे ते दुःख भोगायला मी तयार आहे. जर 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 तुमचा सहवास जर आम्हाला होत असेल, तर तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल तर. बरं का?
तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल तर कित्येक वेळा आम्ही या ठिकाणी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. ज्या वेळेला आमच्याकडून तो परमार्थ घडेल, ज्या वेळेला आमच्याकडून त्या देवाचं नामस्मरण घडेल, ती भक्ती घडेल, त्यावेळेला निश्चित आम्हाला सुद्धा मुक्त झाल्याचा अनुभव आत्मप्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कशासाठी आलेलो आहोत? 83,99,999 योनीची निर्मिती करून सुद्धा 84,00,000वी योनी भगवंताने निर्माण केली. नरदेह कशासाठी? निश्चयात्मक भूमिकेतून या नरदेहाची स्थापना केली. माझं भजन पूजन करेल, मला आठवेल, नामस्मरण करेल, नवे 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे. मनुष्य देह मिळून सुद्धा आपल्याला हे